घेतोय। या प्रतापगडनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहिला आपल्याला माहिती आहे, पण या प्रतापगडनी राजाराम महाराजांचा पराक्रम पाहिलाय। 19 वर्षाचा छत्रपती हत्तीवर बसून युद्ध करायला निघालाय आणि हा मराठ्यांचा पहिला छत्रपती ज्याने हत्तीवर बसून युद्ध केले। या प्रतापगडच्या पायथ्याला मुघलांचं सैन्य आलंय, राजाराम महाराज हत्तीवर बसलेत, हत्ती घेऊन या प्रतापगडच्या पायथ्याला युद्ध केले। दुर्दैवानं मराठ्यांकडे असणारं सैन्य होतंच किती, 500-600। या प्रतापगड लढ्या घालायला सैन्य किती आलतं, 5,500 ते 6,000। कुठंच तुलना होऊ शकत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराजांनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला। दुर्दैवाने त्या युद्धामध्ये ते हरले, त्यांना त्या प्रतापगडाचं युद्ध सोडून पळून जावं लागलं। त्यांचे काही एकनिष्ठ सरदार होते, त्या सरदारांना सोबत घेत राजाराम महाराजांनी प्रतापगड सोडला। ते गेलेत वासोट्याला। वासोटा आज ट्रेकर्स मंडळीमध्ये प्रसिद्ध आहे, जे कोणी वासोट्याला गेलेत त्यांना माहिती वासोटा काय आहे। वासोट्याला जाऊन राजाराम महाराजांनी काही दिवस मुक्काम केलाय। तिथून ते गेले साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्यावर, तिथं त्यांनी काही दिवस मुक्काम केलाय। मुघलांचा सतत पाठलाग चालू आहे।